नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला काली मिरच्या कशी काढतात ते दाखवते। बघा, ही काली मिरची वेल आहे, तिला तुम्ही लागली ती मी थोडी हाताने काढून घेतली। बघा, हे ओंबीरपूर आहे, बघा वनमूलाचं घरट आहे ते। ही अशी काली मिरची शेंग असते, त्या मी आता काढून घेतोय। निचळच पाहिजे। दूध का करता आयशी? अगं याला कुठं तोडतस आहे? अगं पण तीन घरपू कुठले आणला जल्ला मी काय? अगं तर माझी बोलतो सगळं आंब काय तर काढशील? नाही ग, वर वर अजून नाही तर वर वर हा ऐसा ऐसा काढायचं। आता मामा झोपले काय नाही, वर आंबा तोडतो रे, कधी तोडतायत? काय येणार आहे का कधी तोडतोय काय माहिती। या महिन्यात ते तोडायला या का झाडा लास्ट मे महिन्यात पण तोडू। फटाफट काढ, फटाफट काढ। तू ये काढायला, ये वडा येते, फटाफट काढा। तो करता आता करू ना हो मग आगू नको ना। हे मी पाण्याला अंदाज ठेवून देते। बघा, मी एवढ्या काली मिरचीत काल शेंगा काढल्या। बघा, पाण्याला कळायला चांगला। आता मी या शेंगा टाकून घेते। चांगलं कळाल्याशिवाय पाण्यात शेंगा टाकायच्या नाही।
हे शेंगा टाकल्यावर पर अजून एक कड चांगला काढून घ्यायचा ह्याला. आता शेंगा आपले उकडले. आता मी उतरून घेते. यात मी पाणी काढून जाड असं बंतेवर टाकून घ्यायच्या. आणि असे दाबून ठेवायच्या. ही बघा आता 2-3 तास झालेले आहेत. नाही बघा असे 2-3 याचा रंग असा काले होतात. रंग बदलतो. आता ही सुकवायची 2 दिवस. ती मी आता सुकायला घेऊन जाते. आता 2 दिवस उन्हामध्ये सुकून घ्यायची शेंगा या. नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मिरपूड बनवून दाखवते. हे मी 2-3 दिवस काळी मिरची सुकून घेतली होती. आता मी ही फोडून दाखवते तुम्हाला. काळी मिरची चांगली सुकलेली आहेत. आता ही मी देठ काढते. आता मी पाकडून घेते. आता मी भरून घेते. हे मी मिरपुडीला एवढी सर्व घ्यायचं नाही. जास्त तिखट असते काली मिरी ना, एवढे घेते मी. आता हे मी तवा देऊन देते. थोडंसं मी तेल टाकून घेते.
ते लसूण टाकून घेते. आता हे खोबरं टाकून घेते. हे सुकं खोबरं घेतलंय मी, हे मी भाजून घेते. आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. आता हे मी काढून घेते. तेल टाकून घेते. ही काली मिरी भाजून घेते. हे धने भाजून घेते. दोन्ही पण एकत्र मी भाजून घेते. आमच्याकडे बालतीन बाईला अशी चटणी वाटून देतात. काळी मिरच्याची आणि धने, खोबरं, लसूण. ही चटणी तुम्ही थंडीतनं बरं खाऊ शकता. भाकरी बरोबर खायला पण छान लागते. भाकरी बरोबर, चपाती बरोबर. आता हे भाजून झालेलं आहे. आता मी काढून घेते. आता मी वाटून घेते. थोडंसं मीठ टाकून घेते. हे उठतात ना चालून टाना. हे आपलं वाटून झालेलं आहे. तर काढून घेते. थोडं मीठ टाकून घेते. आता खोबरं वाटून घेते. खोबरं आणि लसूण एकत्र आहे. आता ही मी थोडी थोडी मिरपूड पण टाकून घेते. वाटून घेते याच्यात. आमच्याकडे बाळतीन बाईला गावठी कोंबड्याचा मिरपूड टाकून काढा बनवून देतो. परत कुलदात पण मिरपूड टाकून काढा बनवून देतात. परत हे चण्याचा
काळा मीठपूड टाकायची आणि तो काढा बनवून द्यायचा. परत अंड्याचा त्यात पण मीठपूड टाकून बनवून द्यायचा. मस्त कशी बनवली बघा अशी बनली पाहिजे. म्हणजे जास्त तिखट होत नाही. खोबरं पण 1 वाटी घेतले. आता ही वाटून झालेलं आहे. आता ही मी काढून घेते. बघा कसं मस्त आहे बघा. बारा दिवस बालतीने हेच खाणं देणार आमच्याकडे. बाकी काही देणारच नाही. ही मुठपूड खायला नाही ना भातावर गरम गरम आणि भाकरी बरोबर पण. मागातला सगळा घाम निघून जातो बालतीने बाईच्या. मी बघा वात बी सर्व निघून जातो हे मीठपुडी. तर 12 दिवस हेच खायला देणार. काली मिरचीची मीठपूड तयार आहे. तुमच्याकडे याला काय बोलतात ते नक्की कमेंट करून मला सांगा.